ओके, कालच्यापेक्षा चांगली सांगते. सुसंध्या सगळ्यांना नमस्कार. नमस्कार नमस्कार. 11 लोक आपण 10 आहेत. सुरुवात करू आपण. आपण काल जो क्लास घेतला त्याचा एक थोडक्यात रिव्ह्यू घेऊयात आणि मग पुढे जाऊ. दिसतंय हे? स्क्रीन दिसतो? हो हो सर, हो दिसतोय. सर. ओके ओके. दिसतोय. हो दिसतोय. काल आपण काही शब्द शिकलो होतो. त्यातले शब्द सर्वनाम त्वम, शब्दांमध्ये पत्रम, पुस्तकम, अक्षरम, एकम, जलम, दुग्धम, घृतम, मधुरम, स्वच्छम, न, मा आणि त्वम. त्यानंतर आपण 3 क्रियापद शिकलो होतो. धातू पठ, त्यातले क्रियापद पठ, धातू लिख, क्रियापद लिख, धातू पा आणि क्रियापद पिब. नंतर ह्याचे आपण मग वाक्य करून बघितले आणि काही गाळलेले शब्द भरले होते, वाक्य पूर्ण केले. कालच्या धड्यामध्ये कुणाला काही माहिती, शंका असे काही आहे? कुणाला काही बोलायचं आहे? ठीक आहे, आता हे फारच लवकर होईल असं विचारणं. आपण पुढे जाऊयात. दुसऱ्या धड्याकरता सुरुवात काही क्रियापदांनी केलेली आहे. यावेळेला थोडी जास्त क्रियापदं असतील, जास्त धातू असतील, तर आपण त्याचं वाचन करूया, सामूहिक वाचन. पहिला धातू मी वाचतो. धातू आहे खेळ आणि क्रियापद आहे खेळ. त्याचा अर्थ खेळ मराठीमध्ये, हिंदीमध्ये खेळ, इंग्रजीमध्ये प्ले. आता आपण एक एक जण घेऊया. रवींद्र जोशी साहेब, आपण पुढचं वाचाल ना? गुरु क्रू, कर हा, कर कर परफॉर्म. डू परफॉर्म मेक ऍक्ट. तर हा क्रू हा धातू आहे एक शब्दाचा. त्यापासून क्रियापद तयार झालं कुरू. मग कुरूचे वेगवेगळे शब्द पुढे येतील आपल्याला. कोलेकर साहेब, पुढचं वाचाल. रवींद्र कोलेकर नाही का? इरा वाचतेस का पुढे 3 नंबरचा? हो सर. गम, गच्छ, जा, जा, गो. हो. गम, गम हा धातू आहे. त्यापासून गच्छ नावाचं क्रियापद तयार होतं. त्याचा अर्थ मराठीमध्ये जा, हिंदीमध्ये जा. याचे पुन्हा वेगवेगळे रूप आपल्याला येतील. एस के 4 नंबरचा वाचा. हा, हा. आ अधिक गम, आगच्छ. ये आ कम. आता वरती आपण 3 नंबरला गम नावाचा धातू बघितला. त्याचं क्रियापद गच्छ झालं. त्यातून आपल्याला जाण्याबद्दल क्रिया होते. चौथ्यामध्ये त्याच्या विरुद्ध त्या गमच्या मागे आ लागलेला आहे. त्याला उपसर्ग आ लागला आणि ते आगम झालं. त्या आगम पासून क्रियापद आगच्छ तयार झालं. गच्छच्या जागी गच्छ म्हणजे जा, आगच्छ म्हणजे ये. पुढचं शुभदा कुलकर्णी. खाद, खाद, खा, खा, ईट. खाद, खाद, त्याचा अर्थ खा. हा. पुढे रवींद्र साहेब आहात का तुम्ही? कोलेकर साहेब स्पीकर आवाज- ओपन म्यूट अनम्यूट नव्हतं झालं. अनम्यूट झालं. ओके ओके. 7वं हा. वाचा. 7वं हा. भू, भव, होणे, होना, बी. आता भू, आता नॉर्मली भू म्हटले की आपल्याला जमीन वाटते, पण क्रियापदाच्या दृष्टीने ते भू म्हणजे होणे. असणे हे क्रियापद वेगळं आहे आणि होणे हे क्रियापद वेगळं आहे. एखादी गोष्ट होते, एखादा माणूस राजा बनतो,
त्यावेळेला ते भव होतं, किंवा काही गोष्ट घडते त्यावेळेला ते भव होतं, आणि एखादी गोष्ट असते त्यावेळेला त्याला वेगळं क्रियापद आहे. तर हे 7 क्रियापद या पानावर झाली. खेल, खेल, क्रू, सहावं राहिलंय. सवार आहे. क्रीड नाही झालं का? सॉरी. गिरीश देशपांडे वाचाल का आपण? हा बोलतो. हा सवार आहे क्रीड का? क्रीड 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 खेळ खेळ किंवा प्ले. येस. गम गच्छ, आगम आगच्छ, खाद खाद, क्रीड क्रीड, भू भव. नॉर्मली जेव्हा एखाद्या क्रियापदाचा उच्चार केला जातो, म्हणजे साधारण माहिती करता, त्यावेळेला धातू आणि त्याचं क्रियापद, खेळ खेळ, गम गच्छ, आगम आगच्छ, खाद खाद, नंतर मग जशी सवय वाढली आपल्याला की मध्ये आपण डायरेक्टली क्रियापद जरी वापरलं तरी ऑटोमॅटिकली चालतं. आता ह्या क्रियापदाबरोबरच काही शब्द आपल्याला आहेत. हे क्रियापद आणि शब्द मिळून नंतर पुढे आपल्याला वाक्य करायची आहेत. पुढे कोण आहे? गिरीश साहेबांच्या पुढे इथे आहे सगळं. सीमा रत्नपारखी आहेत का? तत्र हा तत्र हा तेथे हा वहां हा. देर अजून पुढे वाचा, 5 पर्यंत घ्या तुम्ही. अत्र हम्म, अत्र येथे यहाँ हियर हम्म, कार्यम काम काम वर्क ड्यूटी अभ्यासः अभ्यास अभ्यास स्टडी व्यायामः हम्म. व्यायाम व्यायाम एक्सरसाइज. ओके, हे 5 पुढचंही झाले. वाचू का? नाही, दुसऱ्याला घेऊन आपण कोणाला तरी. बर बर. तत्र अत्र कार्यम अभ्यासः व्यायामः. इथे काही विसर्ग असलेले शब्द आहेत, ते पुल्लिंगी असतात, आणि विसर्ग नसल्यापैकी जर हलंत म असेल तर ते नपुंसकलिंगी असतात. पुढे आपल्याला येईल प्रसंग परत, पण सध्या फक्त माहिती करता. नंतर अश्विनीताई 6 पासून पुढे वाचाल. अश्विनी हो हो ऐकू वाचा. येते का? हो, येतोय. हा. मोकादम सॉरी मोदकम 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 लाडू लड्डू स्वीट बॉल ओदनम भात भात बॉइल्ड राईस हम्म, प्रतिदिनम प्रतिदिन एव्हरी डे हम्म. शीघ्रम लवकर जल्दी क्विकली सत्वरम लवकर जल्दी इमिडिएटली. आता हे इथून वाचलेलं आहे. मोदकम, मोदकम म्हणजे हा नपुंसकलिंगीच आहे. लाडू लड्डू स्वीट बॉल. आता आपल्या मराठीमध्ये मोदक म्हणले की आपण ते गणपतीचे मोदक समजतो, पण संस्कृतमध्ये कुठल्याही गोड पदार्थाला मोदक म्हटलं जातं. मग तो लाडू असो, मोदक असो, कुठलाही असो. साधारणपणे मोदकम म्हणजे लाडू घेतलं जातं. ओदनम, ओदनम म्हणजे शिजवलेला भात. दुकानातून आपण आणतो तो न शिजवलेला भात वेगळा, पण जेव्हा भात शिजवलेला असतो त्यावेळेला त्याला ओदनम म्हटलं जातं. प्रतिदिनम म्हणजे रोज. शीघ्रम, शीघ्रम आणि सत्वरम हे दोन्ही अल्टरनेटिव्ह आहेत, म्हणजे लगेच, तात्काळ. आता पुढचं 11 पासून 16 पर्यंत कोण आहे पुढच्या सिक्वेन्सला? वेदश्री, वेदश्री मॅम. गृहम घर घर होम हाउस उद्यानम बाग बगीचा गार्डन पार्क भोजनम जेवण भोजन डायट मील अपि शुद्धा सुद्धा पण भी अल्सो बट च आणि व और अँड अलस आळशी आलसी लेझी. अलसह असं म्हणत त्याला. हे विसर्ग असतात, 2 टिंब आहेत नाही, याला विसर्ग म्हणतात. याचा उच्चार ह सारखा होतो, अलसह. हो हम्म. आता हो. इथे शब्द वाचली ती गृहम, घर, हे सुद्धा नपुंसकलिंगीच आहे. उद्यानम, बाग बगीचा. मराठीमध्ये बाग बगीचा स्त्रीलिंगी होतं, पण इथे संस्कृतमध्ये
उद्यानम होतं. जेवण तसं भोजनम. आणि इथे दोन अव्यय आली आता. अव्यय म्हणजे ज्यांचं स्वरूप बदलत नाही. अपि, अपि म्हणजे सुद्धा, पण. आणि च, च हे खूप फ्रिक्वेंटली संस्कृत वापरलं जातं. आणि व असं जेव्हा उभयान्वयी अव्यय असतं मराठीमधलं, तर त्या ठिकाणी त्याचं काम या ठिकाणी च करतं. अलसह, अलसह हे आळशी या अर्थाने ते विशेषण म्हणून वापरलं. आता ही शब्द इथे आहेत. पुन्हा एक क्विक रिव्ह्यू घेऊ आपण या ठिकाणी. तत्र तेथे, अत्र येथे, कार्यम काम, अभ्यासः अभ्यास, व्यायामः व्यायाम, मोदकम लाडू, ओदनम भात, प्रतिदिनम रोज प्रतिदिन, शीघ्रम लवकर, सत्वरम लवकर, गृहम घर, उद्यानम बाग, भोजनम जेवण, अपि म्हणजे सुद्धा, च म्हणजे आणि, अलसह म्हणजे आळशी. आता ह्यातून छोटे छोटे वाक्य तयार होतात. ही आपण अशी वाचूत सवय म्हणून, आणि पुढे मग नंतर आपण करूयात त्याला. सिक्वन्स मध्ये कोणी पुढे? पद्मजा पोळ मॅडम. काही एस के पुन्हा एकदा. हा हॅलो सर, हा बोला. पद्मजा पोळ बोलतेय. हो बोला. पहिलं वाचा तुम्ही. हा. तत्र क्रीड, तत्र तेथे क्रीड. खेळ, हो. तेथे खेळ, वहा खेळ, प्ले देअर. तत्र क्रीड. पुढ- नाही, पुढचं मग दुसरं घेऊ आपण. त्याचे वाक्य आहे ना हे. तत्र क्रीड, ओके. इथे खेळ. हम्म. आता पुढे जयमाला अय्यर मॅडम. जयमाला. हा. हा हा त्वम अत्र खेल, तू येथे खेळ, तू यहाँ खेल, यू प्ले हियर. या. त्वम अत्र खेल हे 3 अक्षर शब्द वाक्य झालेलं आहे. तत्र क्रीड हे आज्ञार्थी वाक्य, हे सुद्धा आज्ञार्थीच आहे. त्वम अत्र खेल, तू इथे खेळ. पुढे सोनाली सोळे. पुढचं वाचाल आपण. सोनाली ताई नाही का? अमरजा देशपांडे. सोनाली ताई. कार्यम कुरु, हा. काम कर, हम्म. काम कर, परफॉर्म ड्युटी, डू ओके. वर्क. ओके. कार्यम कुरु. आता ह्याचा आपण धातू बघितला होता क्रू. क्रू धातूवरून कुरु नावाचं वर्तमान काळातलं क्रियापद तयार झालं. कार्यम कुरु म्हणजे काम कर. अमरजा देशपांडे आहेत का? माधुरी कुलकर्णी. रत्नप्रभा. हा, माधुरी आहेत का? हॅलो हॅलो. हो, वाचा. अलसह मा भव, हा. आळस करू नको, हा, नाही असं नाही, हे वाक्य असं नको आहे. आलस्य मत कर. नाही, हे अर्थ यातला योग्य नाहीये. अलसह मा भव. तुम्हाला आठवत असेल, मा म्हणजे नको झालं. अलसह भव, मा भव म्हणजे आपण काय बघितलं इथे? होणे. होणे. ठीक आहे, इथे अर्थ बघितले आपण आता. अलसह मा भव, आळस हो. करू नको, नाही आलस्य मत कर. नाही नाही 16 नंबरचं जे आलस आणि इथे बघितलं आपण, आलसह आळशी असा अर्थ आहे त्याचा. ते वाक्य अर्थ चुकलाय त्याचा. तर त्याचा अर्थ होईल आळशी होऊ नको. आळस करू नको ऐवजी आळशी होऊ नको. आळशी Action होऊ करून घे. नको. हा. हा. अलसह मा भव. आळशी होऊ नको, हा. आळशी आलसी आलस आलसी मत हो. होऊ नको, हा. डू नॉट बी लेझी. इंग्रजी मधलं बरोबर. आलस मत कर. हा. अँड डू नॉट बी लेझी. लेझी. हा. थँक्यू. म्हणजे नकोसाठी मा हा, वापरायचा. नको मा मा. हो, आपण काल बघितलं ना. न साठी म्हणजे नाही साठी न, नको साठी मा वापरायचा. ओके. सर, हा. पण अलस हा क्रियापद म्हणून वापरलाय इकडे का नाम म्हणून नाही वापरलाय? हे नामच आहे. आळशी विशेष ऍक्च्युअली ते. कारण हे की मुळात म्हणजे विषय. हा. आळशी आपण म्हणतो ते हा एखादी व्यक्ती आळशी आहे म्हणजे ते हे होतं ना. विशेषण झालं ते एक. हा. इथे त्वम जे आहे त्वम करता आहे, पण त्वम इथे अध्याहूत आहे. अच्छा.
त्वमचा उल्लेख नाही केलेला. उल्लेख न करता त्यांनी म्हटलंय की आळशी होऊ नको. अलसह अच्छा. महाभाव. या पुढे कोण? रिअलमी. तुम्हीच बोलला का आता? रिअलमी RMX 5003 नाव नाही दिसत यावरती. नाही का? स्मिता इंगळे, तुम्ही अनम्यूट केलेला आहे रेडमी रिअलमी. हो. तत्र शीघ्रम गच्छ, तेथे लवकर जा. वहा शीघ्र जा. गो देअर क्विकली. तत्र शीघ्रम गच्छ. ओके. पुढे हे रिअलमी नाही का? हे अनम्यूट केलेलं आहे. रिअलमी नंबर कोणाचा? RMX 5003 नाही ते उपलब्ध नाही. सुधा मॅम, पुढचं वाचाल आपण. सुधा वेलांडीकर. अत्र आगच्छ, हा इथे ये, हा इकडे ये. इकडे यह आ, या. कम हिअर. ओके. आगच्छ हा शब्द आपल्याकडे बरेचदा असा सहज वापरला जातो. आगच्छ मराठीमध्ये बरेच लोक म्हणतात आगच्छ म्हणजे इकडे ये. गच्छ, आगच्छ किंवा गच्छंती. बरेचदा आपण म्हणतो एखाद्याची गच्छंती झाली मग त्याला काढून टाकलं किंवा तो गेला निघून, त्याला गच्छंती केली असं आपण म्हटलं जातं. त्यातलं हे गच्छ, आगच्छ, अत्र आगच्छ, तत्र गच्छ. आता काही काही ठिकाणी आपल्याला तत्र आगच्छ सुद्धा येतं. तिकडे ये. पण मग इंडिव्हिज्युअली गच्छ म्हणजे गच्छन्ती हा शब्द जो तुम्ही वापरला तो नाही, गच्छंती जाण्यासाठी वेगळं आहे ना? क्रियापद आहे थोडस. ते तुला म्हणजे तसं अच्छा, ओके. तिथे मराठीमध्ये आपण गच्छा चुकीचं वेगळं आहे. वापरतो तो. गच्छंती हे त्याला काय म्हणतात, बहुवचनी क्रियापद आहे. गच्छ हे आज्ञार्थी शब्द आहे, एकवचनी. ओके. आपलं एक सहज सर, बोलण्यामध्ये आपल्याकडे असतं बऱ्याचदा. हा म्हणजे मला विचारायचं होतं की ते मग कम आहे का गो आहे? गच्छंती जाणे, आ गच्छंती येणे. जेव्हा गच्छला अच्छा. आ नावाचा हे लागतो, उपसर्ग लागतो, हा. तेव्हा येणे होतं. हम्म. गच्छ म्हणजे जाणे. ओके. ओके. सर एक हा. मिनिट. हम्म. स- त- हा, तत्र क्रीड आहे ना, तिथे तत्र खेळ सुद्धा येऊ शकतं हो, किंवा येऊ शकतो. हो तो हो हो. क्रीड सुद्धा येऊ शकतं ना, खेळ, कारण खेळ, खेळ क्रीड हे दोन्ही अल्टरनेटिव्ह आहेत. दोन्ही तसेच आहेत, त्यामुळे हो ते कुठेही वापरलं जाऊ हो शकतं. हो. येस. हो. प्रमिला मॅडम कोवाडकर आहेत का? संपलं वाटतं इथे. नाही आहे. प्रथम व्यायामः कुरु. नाही. प्रथमम व्यायामम कुरु. प्रथमम व्यायामम कुरु. प्रथम व्यायाम कर. पहिले व्यायाम कर. जस्ट परफॉर्म एक्सरसाइज. फर्स्ट फर्स्ट परफॉर्म एक्सरसाइज. ओके. खाली कोणी नाही आता. रवींद्र जोशी साहेब पुन्हा सेकंड राऊंड. मी राहिले. तुम्ही राहिलात का? चैताली जाधव. अच्छा, या. हा, ओके. पश्चात 8 नंबर वाचा. मी वाचू का? हो, वाचा ना. पश्चात भोजनम कुरु. नंतर मागाहून भोजन कर. बाद में भोजन कर. टेक मील्स आफ्टरवर्ड्स. पश्चात नाही, पश्चात. पश्चात. तोचा पाय मोडलाय. अर्धा तर. पश्चात भोजनम करू म्हणजे नंतर जेवण कर. ओके. रवींद्र सर. मोदकम खाद, लाडू खा, लड्डू खा, ईट अ स्वीट बॉल. मोदकम खाद. ओके. पुढे इरा. ओदनम अपि खाद, भात सुद्धा खा, भात भी खा, also eat boiled rice. ओदनम अपि खाद. ओके. शुभदा कुलकर्णी.
उद्यानम गच्छ बागेत जा, बगीचे में जा, गो टू द गार्डन. येस. रवींद्र कोलेकर साहेब. गृहं सत्वरम आगच्छ. घरी लवकर ये. घर जल्दी आ. जल्दी. कम होम इमिडिएटली. गृहम सत्वरम आगच्छ. हे आपण ट्राय करून पाहूया. हे आपल्याला संस्कृतमध्ये करायचं आहे. प्रयत्न करून पाहू आपण, जमतं का आपल्याला. आता कोण येईल पुढे? सीमा रत्नपारखी. प्रयत्न करते सर. हो, प्रयत्न त्वम करू. त्वम भोजनम कुरु. कुरु. त्वम भोजनम कुरु. एसकेचा अनम्यूट आहे, पण ते कोण बोलत नाहीत. नाही हा. बोलते मी. बोलले का हा, तुम्ही? ते सॉरी, माझे वाढलं. ओके, बोला. पुढे अं, वाचा. नंतर काम कर, बाद में काम कर. अं, याचं संस्कृतमध्ये काय करायचं? तदनंतरम कार्यम कुरु. हा, तर तदनंतर शब्द आपण अजून घेतलेला नाहीये. हा. पश्चात घेतलंय आपण त्याला. हा, पश्चात पश्चात कार्यम कुरु. कार्यम कुरु. पुढे अश्विनीताई. अश्विनी मॅम. हा. हा. तू व्यायाम कर. त्वम हा त्वम व्यायामाला व्यायामम. त्वम व्यायाम कुरु. व्यायामम कुरु. व्यायाम म कुरु. वरती अनुस्वार घ्यायचा. हम्म. गिरीश देशपांडे साहेब. गिरीश. हा. मागाहून लाडू खा. हा. मागवून म्हणजे आता आपण वापरला शब्द तो. नंतर मागाहून. पश्चात. पश्चात. पश्चात मोदकम. खाद. खाद. खायला काय? खाद. खाद. सध्या आपल्याकडे शब्द खाद आहे. खाद. हा. पश्चात पश्चात मोदकम मोदकम खाद. खाद. पश्चात म्हणजे पश्चात नाही. पश्चात. पश्चात. पश्चात मोदकम पश्चात खाद. मोदकम खाद. खाद. लाडू आणि मोदकला एकच वर्ड आहे. हा, तसं लड्डूकम म्हणतात त्याला. पण सध्या आपल्याला मोदकमच शब्द आहे. लड्डूकम वेगळा शब्द आहे. लड्डूकम म्हणून हिंदीमध्ये लड्डू आला. हा. हा हा. ओके ओके. नाही मोदक आपण हा, ट्रान्सलेट मराठीमध्ये करताना मोदक शब्द मोदक वेगळा, म्हणतो अर्थ वेगळा आहे त्याचा. हा. पण इथे लाडूसाठी मोदक म्हणजे कुठल्याही गोल वस्तू गोड असेल गोल वस्तू. तिला मोदक म्हटलेलं आहे. एका वेळेला पेढ्यालाही मोदकच असेल. अच्छा अच्छा. ओके. आता वेदश्री. बागीच्यात जा, बगीचे में जा, गो टू द गार्डन. उद्यानम गच्छ. व्हेरी गुड. सर तुम्ही मला मॅम म्हणाले तर मी सिक्स अरे, मला स्टँडर्ड मध्ये आवाजून आहे. नंतर लक्षात आलं मला ते. इथे मॅम अजून झालेलं नाही तू म्हणून. कोणत्या वर्गाला आहे तू? सिक्स स्टँडर्ड. तू पण 6th ला आहे का? मग ती हो, दुसरी इरा सोबतच आहे. इरा अध्यक्ष, तुम्ही दोघी बरोबरच आहे का? अजून एक छोटी हो. मुलगी पण एक आहे 6 वर्षाची. हो ती का? आई बरोबर आहे. पण आता ती आहे की नाही काय माहिती आज. हो ती का? शिकत नाही. ती म्हणजे तेवढे पार्टिसिपेट नाही करत. ती आई बरोबर असते. हो मग तुम्ही क्लासमेट दोघे का? हो. ओके. पुढे जयमाला मॅम. पश्चात तत्र खेल तेथे पश्चात तत्र खेल. खेल. ओके. हे फारच सोपं आहे. बघा बरं.
कोण आहे सोप्याला इथे? शुभदा कुलकर्णी. अत्र आगच्छ. अत्र आगच्छ. सीमा रत्नपारखी. घरी जाऊ नकोस. हा, नको. हा. नाही येते मला. ते सोपं आहे बघा. घरी आपण त्याला ग्रहम ग्रहम. करू. ग्रहम मा गच्छ. 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 जाऊ. जाऊ नको. जाऊ म्हणजे गच्छ. नको मा हा. गृहम मा गच्छ. गच्छ. या एसके. एसके मॅम. काम लवकर कर, कार्य शीघ्र कर, वर्क क्विकली. कार्यम शीघ्रम कुरु. व्हेरी गुड. कार्यम शीघ्रम कुरु. अश्विनी ताई. तेथे जाऊ नको. तत्र तेथे ना तत्र 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 मा मा गच्छ. 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 तत्र मा गच्छ. गच्छ. तत्र मा गच्छ. तेथे जाऊ नको. हम्म. पुढे कोण आहे आता? तत्र यत्र. यत्र म्हणजे इथे. तत्र म्हणजे तिथे. हम्म. यत्र मा आगच्छ. हा, यत्र मा आगच्छ. ओके. सोनाली सुळे. सोनाली मॅम आहेत का? माधुरी कुलकर्णी. अवघड नाही म्हणा, मी आहे तुमच्या बरोबर. माधुरी कुलकर्णी प्रयत्न करा. मी तुम्हाला सांगतो, मदत करतो. तुम्ही अनम्यूट केलं आता. हा. पश्चात गृहम गच्छ. गच्छ. नाही. पश्चात गृहम गच्छ. गच्छ. एक डाऊट विचारू का? हो, बोला मॅम. हा, केव्हा गच्छ आणि केव्हा आगच्छ येतं? जेव्हा जायचं असेल तेव्हा गच्छ, यायचं असेल तेव्हा आगच्छ. ओ अच्छा, ओके ओके. आता वरचं वाक्य बघा. अत्र मा आगच्छ. येथे येऊ नको. हा 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 हा, आलं लक्षात. थँक्यू सो मच. रत्नप्रभा. पोळ मॅडम. पोळच आहे का? नाही, पोहेकर काय? रत्नप्रभा मॅम नाहीत का? रिअलमी RMX. मी म्हणू का? मला हा, म्हणजे हा, बोला बोला. तेव्हा तुम्ही राहिलात तेव्हा. हा, हा. 13 नंबर. बागेत जाऊ नका. नको. बगीचे में मत जा. डू नॉट गो टू द गार्डन. मी प्रयत्न करते. मला हो, करा करा. मी सांगतो. आगच्छ यायला पाहिजे. गार्डनला काय म्हणतात? गार्डन बघा. बगीचा. बगीचम वगैरे नाही. बगीचम नाही. अजून प्रयत्न करा, वाटवा. अजून काय म्हणतो बागेला आपण? नाही येत. कोणी सांगेल का बगीच्याला काय म्हणायचं? उद्यानम. उद्यानम. उद्यान. अच्छा. उद्यानम. उद्यानम मा आगच्छ. आगच्छ नाही, आगच्छ येण्याकरता आहे. गच्छ. हा. जायचं आहे इथे ना. गच्छ. उद्यानम मा गच्छ. मा गच्छ. उद्यानम मा गच्छ. उद्यानम मा गच्छ. व्हेरी गुड. पुढे कोण आहे? रिअलमी आहेत का? RMX. त्याचं नाव बदलायला पाहिजे त्याने. सुधा मॅम. सुधा वालांडीकर आहेत का? आहेत. हा, या. प्रयत्न करू आपण. जेवण लवकर कर. सध्या आठवत नाही. भोजनम हा, शीघ्रम भोजनम शीघ्रम कुरु. कुरु. भोजनम शीघ्रम कुरु. शीघ्रम भोजनम किंवा भोजनम शीघ्रम कुरु.
शीघ्रं भोजनं कुरु. काय तर होय कसंही बदलत भोजनं चालतं. शीघ्रं कुरु हा, शीघ्रम भोजनम भोजनं कुरु, शीघ्रं कुरु. भोजनम शीघ्रम कुरु, कुरु भोजनम शीघ्र, असं कसंही घेतलं तरी एकच आहे, ते फ्लेक्झिबल आहे. हो. ए लिहिलेलं कोण आहे? ए कोणा? हा, मीच आहे ती. वाचा वाचा. अच्छा, वाचा. मी फोनवर आहे, मला तुम्ही ते वाक्य सांगता का? ते दिसत नाही मला. शेवटचं नाही का? वाक्य दिसत 15 नाही. नंबरचं आहे. वाक्य असं आहे की लाडू आणि हा. भात खा. मोदकम हम्म. अपिदम नाही, नाही, नाही. मोदकम आणि ना आणीचं च येईल त्या ठिकाणी. मोदकमच्या अपिदम नाही खादम. नाही, भाताला काय म्हणायचं? ओदनम. 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 मोदकम. सॉरी हा, मोदकम. तुम्ही म्हणा हा, ओदनम. ओदनम खाद. हा, ओदनम खाद. मोदकम च ओदनम खाद. खाद. असं आपण नॉर्मली म्हणतो. संस्कृत कशी पद्धत आहे की ते दोन्ही असतात शब्द घ्यायचे आणि नंतर च घ्यायचं. असं करून बघा. मोदकम ओदनमच खाद. हा, मोदकम ओदनमच खाद. दोन्ही घेतल्या तर ते च दोन्हीला जोडणारा शब्द उभयान्वयी जे असेल तसं घ्यायचं. मोदकम ओदनमच खाद. ओके. हा एक प्रश्न होता. आता 2 शब्द होते तेव्हा च नंतर घेतला. 2 पेक्षा जास्त असतील तरी ते सगळे घ्यायचे आणि हो मग च हो घ्यायचं का? हो, चालतं. हो, सगळे मिळून एकत्र घेतला एच. आणि च मध्ये घेतला तरी चालतो का नंतरच घेतला पाहिजे? नाही, तसं चालतंय कुठे घेतलं तर, पण जी पद्धत आहे एस्टॅब्लिश ती सगळ्यात शेवटी घेतलं जातं. म्हणजे दोन्ही जी ओके काय लिस्ट संपेल त्यानंतर च घ्यायचं. ओके ओके. आता पुढचं कोण आहे? पुन्हा माधुरी मी करू का? कुलकर्णी आले. घ्या, कोणी आहे? कोण बोलतंय? कोलेकर. हो, बोला. कार्यं च कुरु. नाही, कार्य च नाही येणार. सुद्धा नाही. सुद्धा करता अपी आहे. अपी. अच्छा, कार्यम अपी कुरु. कुरु. कार्यम अपी कुरु. कुरु. अच्छा. आता हे दोन्ही वापरता इथे. कोण करील? माधुरी मॅडम करता का? माधुरी कुलकर्णी. प्रयत्न करा. व्यायाम व अभ्यास सुद्धा कर. व्यायाम व म्हणजे अपी. च. अपी. सध्या तुम्ही जसं इथं करा. हा, च. व्यायाम च अभ्यास सुद्धा अपी कुरु. अपि कुरु. व्यायामं च अभ्यास अपि कुरु. व्यायाम च अभ्यासम अपि कुरु. आता पुढे कोण आहे? वरती जावं का पहिल्यापासून? गिरीश देशपांडे. हा, पत्र लिहा आणि पुस्तक वाच. पत्रम पत्रम लिख. पत्रम लिख. पत्रम लिख. पुस्तकम. पुस्तकम पुस्तकम पठ. 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 पठ नाही, पठ. ठ पूर्ण घ्यायचं. पत्रम पठ. लिख पुस्तकम. पत्रम लिख च पुस्तकम पुस्तकम पठ. पठ. आता कोण इथे? जयमाला अय्यर. लाडू खा आणि दूध पी. मोदकम खाद च दुग्धम पिब. व्हेरी गुड.
मोदकम खाद च दुग्धम पिब. आता हे सोपं वाक्य आहे. कोण गेलेला? माधुरी कुलकर्णी. सारखा नंबर आहे तुमचा. स्वच्छ अक्षरम लिख. स्वच्छम अक्षरम लिख. अक्षरम लिख लिख. इरा. काय का तुझं काही आहे का तुला काही? आता हे जमेल का तुला? या बघ बरं प्रयत्न करून. म्हणजे याच्यात इंग्लिश जे इंग्लिश म्हणा किंवा मराठी लिहिले ना ते त्याच्या वेळी संस्कृत वापरायचं. एक संस्कृत शब्द क्रियापद संस्कृत दिलंय त्यांनी. बाकीचे जे अक्षर आहेत ती संस्कृत वापरायची, रिप्लेस करायची. ओदनम. हो. हम्म. ओदनम हम्म. ओदनम मा खाद. व्हेरी गुड. ओदनम मा खाद. पुढे कोणी आता? शुभदा कुलकर्णी. भोजनम मा कुरु. भोजनम मा कुरु. कोलेकर साहेब. तत्र शीघ्रम गच्छ. सीमा रत्नपारखी. कार्यम शीघ्रम कुरु.